ती अमावस्येची रात्र होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. जणू ढगफुटी झाली. सर्वत्र काळोखाचे साम्राज्य होते. जोराचा वारा वाहत होता. त्या सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज नीरव शांततेचा भंग करत होता. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि मधूनच पानाआड लपलेल्या घुबडाचा घुतकार मनातील भीती जागी करत होता. दूरवर कुत्र्यांचे भेसूर रडणे अशुभ घडणाऱ्या घटनांची आठवण करून देत होते. झाडांची सळसळ झाली तरी अंगात कापरे भरत होते. खूप खूप गारठा जाणवत होता. पाऊस थांबायलाच तयार नव्हता. आज काहीतरी विपरीत घडणार असे मन ग्वाही देत होते. एवढ्यात दारावर थाप पडली. कोण असावे, तेही इतक्या रात्री? अपर्णाने खिडकीचा दरवाजा हळूच उघडला. जोराचा पाऊस व वारा आत घुसला. त्या धक्क्याने ती कोलमडली व मागे खेचली गेली. भीतीने अंगावर शहारा आला. आभाळात वीज लक्कन चमकली. प्रचंड गडगडाट झाला. भीतीने अंगावर शहारा आला. तिने पाहिले तर झाडाची फांदी दरवाजावर तुटून लोंबकाळत होती. वाऱ्याच्या धक्क्याने ती हालत होती व दरवाजा कोणीतरी वाजवतंय असा भास होत होता. अपर्णाने खिडकी बंद केली. कपडे ओले झाले होते. ते बदलले व बेडरूममध्ये आली. आरव, तिचा पती, गाढ झोपला होता. ती पण बेडवर निपचित पडून राहिली. विचार करता करता कधी डोळा लागला तिला कळालेच नाही. रात्री 1:30 वाजता दारावर टकटक झाली. आरव उठला. अपर्णा गाढ झोपली होती. दरवाजापाशीच दिव्याचे बटन होते, पण लाईट गेलेली होती. आरवने मेणबत्ती लावली. बाहेरच्या बाजूला कुणीतरी मोठ्या आवाजात बोलत होते. नेमकं काय बोलतात ते समजत नव्हतं, पण नंतर 4-5 जण बोलत असावेत असे जाणवले, पण त्यांची भाषा काही समजत नव्हती. आरवने खिडकी उघडली. बाहेर नीरव शांतता होती. कोणीही बाहेर दिसत नव्हतं. आता मात्र तो जाम घाबरला आणि त्याने पटकन खिडकी बंद केली. तो मागे वळला तर मेणबत्तीच्या प्रकाशात त्याला दिसले की आराम खुर्चीवर कोणीतरी बसलेला आहे. घरात तर तो आणि त्याची बायको अपर्णा दोघेच राहत असतात. हे तिसरे कोण आहे? आरव जाम घाबरला. एवढा गारठा असूनही तो घामाने डबडबला व धावतच बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. टेबलावरची मेणबत्ती घेण्याचीही त्याची हिंमत झाली नाही. मोबाईलच्या प्रकाशात तो बेडजवळ आला तर अपर्णा गाढ झोपली होती आणि तिच्या जवळच कुणीतरी झोपलेलं होतं. त्याने नीट पाहिलं तर तीही अपर्णाच होती. अरे बापरे, हे काय चाललंय? यातली खरी अपर्णा कोणती आणि बाहेरच्या खोलीत आराम खुर्चीवर कोण आहे? त्याची बोबडीच वळाली. तोंडातून शब्दही फुटेना. कशीबशी हिंमत एकवटून त्याने जोराची किंकाळी फोडली व तो खाली कोसळला. मित्र हो, काही घरामध्ये अतृप्त आत्मे वावरत असतात. आरवने ही वास्तू नुकतीच घेतलेली असते. जुनी वास्तू बँककडे मालकाने खूप कर्ज झाल्याने गहाण ठेवली होती. आता मालकही नव्हता. बँकने विकायला काढली. त्याच बँकेत आरव ऑफिसर होता. त्याने स्वस्तात ही वास्तू विकत घेतली होती. पूर्वीची मोठी कुटुंब. या घराचे मालक गंगाधर पानसे यांना 4 मुली व 4 मुले. ते भटजी होते. मुले शिकले नाहीत. मोठ्या 2 मुली दिसायला बऱ्या म्हणून त्यांची लग्ने झाली. मुले तर वायाच गेले होते. त्यांचा एक मुलगा बेपत्ता झाला आणि एक मुलगा विहिरीत बुडून मेला. मुलांची शिक्षण, नोकरी, लग्न यांची काळजी करत घरमालक व त्यांची बायको दोघेही वारले. ही 4 मुले कसंबसं मजुरी करून पोट भरत. घरावर कर्जही काढले. कालांतराने तेही एक जण मेले. ती वास्तू निर्वश होती. त्यामुळे त्या घरात कोणाचेही चांगले झाले नाही. म्हणून कोणीही हे घर विकत घेत नव्हते आणि कमी पैशात चांगले मोठे घर मिळते आहे म्हणून आरवने ते खरेदी केले. लग्ने नाहीत, खायला अन्न नाही, असे हे अतृप्त आत्मे या घरात वावरत असतात. मेल्यानंतरही रुईच्या झाडाबरोबर यांचे लग्न लावलेले नसते. हा विधी स्मशानात करतात, पण करणारं कोणीच नव्हतं. तर असे आहे सारे काही. जिवंत माणसाला ज्याच्या नावावर ते घर, तोच तिथे राहू शकतो, हा कायदा आहे. पण जिवंत नसणाऱ्यांचं काय? म्हणूनच लोक वास्तुशांती करतात, पूजा घालतात, देवाधर्माचे करतात.
पण काही वेळा हे लोक इतकी प्रबळ असतात की बास. दुपारच्या वेळी अपर्णा एकटीच घरात असे. बाहेरच्या खोलीत 4-5 जण बोलतात असे ऐकू यायचे. बाहेर जाऊन पाहिले तर कुणीच दिसत नसायचं. कधी स्वयंपाकघरात कुणीतरी आहे. भांडी वाजायची. आपण एकटे आहोत म्हणून असे भास होतात असे तिला वाटायचे. काय करावे काहीच समजत नव्हते. शेजारी पाजारी तर इथे असं काही नाही बोलायचे, पण घरात जाम भीती वाटायची. आणि एके दिवशी रात्री 1:30 वाजता असेच आरवला टॉयलेटला जायचे होते. टॉयलेट बाहेर होते. तो व अपर्णा घाबरतच बाहेर आले. सगळीकडे दिवे लावलेले होते. तो टॉयलेटला गेला आणि अचानक दिवे गेले. बाहेर अपर्णा अंधारात एकटीच उभी होती. आणि तेवढ्यात बाजूच्या टॉयलेटमधून एक बाई बाहेर आली. तिने सफेद साडी परिधान केलेली होती. डोक्यावर पदर, हातात कंदील होता. तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता, पण नजर स्थिर होती. ती जवळ यायला लागली तशी अपर्णाला जाम भीती वाटली. ती जवळ यायला लागली तसं अपर्णाच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या बाईला डोळेच नव्हते. जाम घाबरून ती जोरात ओरडली. शेजारी जमा झाले. अपर्णा बेशुद्ध झाली होती. आरव धावत आला. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली. तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिचे वर्णन ऐकून शेजारीही चपापले, कारण तिने जे वर्णन केले ते त्याच घरात राहणाऱ्या भटजींच्या बायकोचे होते. रात्री ते दोघे शेजारच्या घरात झोपले आणि सकाळी उठल्यावर लगोलग आरवने भाड्याने घर बघितले व तिथे राहायला गेले. पण ते घर कुणीही विकत घेत नाही की भाड्यानेही घेत नाही. आजही तिथे रात्रीचे लोकांना भास होतात, कारण ती शापित वास्तू आहे. तिथे अतृप्त आत्मे भटकत राहतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, निशा सोनटक्के यांचा लिखित हा अनुभव असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.